यवतमाळच्या ग्रामीण भागात बच्चे कंपनीने बनवल्या शेणाच्या गोवऱ्या। होळीच्या पूजेत शेणाच्या गोवऱ्यांना महत्त्व। शेणापासून गोवऱ्या बनवण्याचा आनंद नव्या पिढीला कळावा अशी ग्रामीण भागातील जुन्या पिढीची अपेक्षा। कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला। होळी उत्सवात पालखी नाचवण्याची परंपरा कायम। रत्नागिरीच्या कुरतडे गावात ग्रामदेवतेच्या पालखीची आकर्षक सजावट। पालखी नाचवत शिमगोत्सवाला सुरुवात। होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू। होळीनिमित्त महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी पाहता दुसरी लेन तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा प्रशासनाचा निर्णय। नोकरीचा आमिष दाखवत वर्गमित्राकडून तरुणाची 8 लाखांची फसवणूक। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात नोकरी लावून देण्याचं दिलं आमिष। इचलकरंजी शहरात ट्रकची समोरून येणाऱ्या 4 वाहनांना धडक। जुने बस स्थानक चौकातील घटना। 3 जण गंभीर जखमी। काही काळ वाहतूक विस्कळीत। कराड पाटण मार्गावर एसटी बसवर अज्ञाताकडून दगडफेक करणाऱ्याचा शोध सुरू। एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती। इचलकरंजीत असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी जोरदार निदर्शनं। अर्थसंकल्पात असंघटित कामगारांसाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याने राज्य सरकारचा निषेध। जालन्यात ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाई। पाटबंधारे विभागाने परतूर आणि भोकरदनचा पाणीपुरवठा थांबवला। नगरपालिकेकडे पाणीपट्टी थकीत, त्यामुळे 4 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद।